तू एकदम बुजगावण्यासारखी दिसतीये. हाय, हॅलो, नमस्कार. पूजेच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी मी सुंदर असा टॉप घातला होता, पण मला जे आवडतं ते सार्थूच्या पप्पांना अजिबात आवडत नाही. म्हणून ते म्हणाले, पहिला आधी हा टॉप काढून टाक, एकदम बुजगावण्यासारखी दिसते. मग काय, आले ना रेग्युलर टॉपवरती. आणि मग म्हटलं, संध्याकाळी इतका मोठा प्रश्न पडला होता की अरे स्वयंपाकासाठी काय बनवू काय बनवू. विचार करत करत शोधत शोधत शेवटी मी काढले सुकट. म्हटलं आज सुकटच मस्तपैकी बनवूया. माहिती होतं सासूबाईंसारखं नाही बनणार, कारण का त्या एकदम टेस्टी सुकट बनवतात. तरी पण म्हटलं चला आता भाजीसाठी काय नाही आहे ना, तर हे. मग आज मी 2 कुकर लावले होते, कारण का एका कुकरमध्ये 3 डबे बसतच नाहीत. मग म्हटलं आता चला सुकट करायला घेऊया. सगळ्यात अगोदर तर मी कांदा टोमॅटो चिरून घेतला. कांदा टोमॅटो पहिला चिरला ना की मग सोपं जातं भाज्या करायला कुठल्याही. आणि त्यानंतर मग सुकट घेतलं चाळून, कारण का चाळून घेतलं ना की ते छोटे छोटे कण दाताखाली लागत नाही. मग घेतलं भाजून. मग कढईमध्ये तेल, हळद, तिखट, मीठ, कांदा टोमॅटो छान असं परतवून घेतलं. त्याच्यात एक चिरलेला वांगं टाकलं आणि आहे ना एक मासळीही टाकली, म्हणजे मासळीने पण छान टेस्ट येते. मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरी केल्या आणि म्हटलं सुकटीची चटणी पण बनवाय, म्हणून छान अशी चटणी बनवली. जेवणावर मस्त असा ताव मारला, बेड आवरला आणि मुलींना म्हटलं तशा रडत राहावा, मी घेते झोपून. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.